तर कशा आहोत मित्रांनो, आज आम्ही आलो होतो कोडलीच्या गणरायांचं दर्शन घेण्यासाठी. आले आम्ही श्री सिद्धेश्वर तरुण मंडळाजवळ गेलो. तिथं तर त्यांनी झुलता फुल केला होता आणि मंदिरात तर असलं डेकोरेशन केलं होतं नाही, खतरनाक. कंप्लीट एकदम हिमालयात आलेल्याची वाईब येत होती. एकदम म्हणजे एकदम खतरनाक होतं. यायला लागते बरं का एकदा बघायला येतं. ह्यांनी काय अनोखी जादूच केली होती. बरपत्र वितळत नव्हतं. त्याच्यानंतर आलो होतो आम्ही नरसिंह तरुण मंडळ येते. कुंभारवाड्याचा नवसाला पावणारा गणपती. मूर्ती तर इतकी सुंदर होती की नाही, एक नंबर म्हणजे एक नंबर, विषयच नाही. त्यानंतर आम्ही पाडली हनुमान मंडळाची सुरेख अशी मूर्ती. ह्याने तर डेकोरेशन एक नंबर केलं होतं, वरती लायटिंग वगैरे लागून. त्याच्यानंतर आम्ही गेलो कट्टा ग्रुपमध्ये. कट्टा ग्रुपनंतर राडाच केला होता. भव्य दिव्य असं सुरुवातीलाच लायटिंग खतरनाक केलं होतं आणि मूर्ती पण त्यांची एक नंबर होती. छोटीशीच होती मूर्ती पण खतरनाक होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो जय शिवरायची 21 फुटी गणपतीची मूर्ती बघायसाठी. मूर्ती पण ही एक नंबर होती बरं का, खरोखर यायला लागतं ही 21 फुटी मूर्ती बघायला. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो कोडलीचा महाराजा न्यू शाहू मित्र मंडळ कोडली येते. त्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट अंबाबाई गेलेला तर की नाही लायटिंगच्या माळा लावल्या आणि मूर्ती पण एक नंबर देखील होती. त्याच्यानंतर गेलो आम्ही सेकी तालमीचा गणपती बघायला, चिंतामणी, कोडलीचा चिंतामणी. एकदम खतरनाक शेवटच मूर्ती होती आणि डेकोरेशन पण एक नंबर होतं. बरोबर गरुड चौकामध्ये मूर्ती बसवली होती बघायला. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो शाहू ग्रुपचा गणपती बघायला. शाहू ग्रुपचा गणपती पण एक नंबर, अतिशय सुंदर अशी स्वरूप म्हणते होती. त्याच्यानंतर हाऊसिंगच्या राजाचं पण डेकोरेशन एक नंबर केलं होतं, खतरनाक म्हणजे खतरनाक. आणखीन मित्रांनो, तुमच्या जर मंडळाची मूर्ती जर यामध्ये घ्यायला जर विसरली असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ करेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.